शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करणारा महामार्ग होऊ देणार नाही, सांगलीत शेतकरी आक्रमक. वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था. प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू. वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण. 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. प्रवेश संपर्क 94 21 26 19 92. शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही स्थितीत होऊ देणार नाही, असा आक्रमक आणि खंबीर निर्धार सांगलीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेकडो महिला, शेतकरी, कार्यकर्ते आणि प्रमुख राजकीय नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाचा प्रारंभ झाला. तिथूनच हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकलाय. या आंदोलनात माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, आमदार सतेज पाटील, खासदार विशाल पाटील, कॉम्रेड धनाजी गुरव आणि बीजी काका पाटील यांसारखे प्रमुख नेते आघाडीवर होते. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील, आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग हा शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त करणारा असून हा महामार्ग पूर्णपणे रद्द करावा हीच आम्हा सर्व शेतकऱ्यांची प्रामाणिक भूमिका आहे. सरकारने जर हा महामार्ग रेटण्याचा किंवा जमिनी मोजणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा सज्जड इशारा त्यांनी यावेळी दिलाय. महामार्ग रद्द व्हावा, आमची प्रामाणिक भूमिका हा मार्ग रद्द करावा. आम्ही काही करून हा महामार्ग होऊ देणार नाही, ही आम्हा सर्व शेतकऱ्यांची भूमिका आहे. लोकशाहीमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून आम्ही हा होऊ न देण्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची आम्हा सगळ्यांची भूमिका असेल. तरी सुद्धा आहे ते सरकार रेटण्याचा जर प्रयत्न केला, मोजणी करण्याचा प्रयत्न केला तर काय इशारा असेल? तशाच तसं उत्तर त्याला शेतकरी बांधव आमचा देईल. शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक शेतजमिनी धोक्यात येत असल्यानं शेतकऱ्यांचा हा आक्रोश दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. आता सरकार या विरोधाची दखल घेऊन महामार्ग रद्द करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.